आपण मागच्या लेक्चरमध्ये क्वांटम थेअरी ऑफ लाईट बघत होतो. सो प्लँकनं काय फाउंड केलं, एनर्जी इज प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. सो इज इक्वल टू एच न्यू रिलेशन बघितलं. एच न्यू. सो फोटॉनला एनर्जी दिलेली कशाला यूज होते, इलेक्ट्रॉनची एनर्जी इन्क्रीज व्हायला आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे ते सरफेस सोडण्यासाठी. ओके, अशा प्रकारे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे इथंपर्यंतचा पोर्शन. सो क्वांटम एनर्जी किंवा फोटॉन एनर्जी इज इक्वल टू कशाला वापरली जाते, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये, काही वर्क फंक्शनच्या फॉर्ममध्ये. अशा प्रकारे हे फोटॉन एनर्जी किंवा क्वांटम एनर्जी जी दिलेली असते इलेक्ट्रॉनला, ती अशा प्रकारे युटिलाइज होते. सो अकॉर्डिंग टू वेव्ह थिअरी ऑफ लाईट, हे 2 पॉईंट्स, एक पॉईंट बघितला होता, एक पॉईंट राहिला होता. वेव्ह थिअरीनुसार कसं आहे, लाईट कशी स्प्रेड होते फ्रॉम सोर्स इन द वे रिपल्स. रिपल्स म्हणजे वेव्ज, रिपल्सच्या फॉर्ममध्ये एका पॉईंटकडे दुसऱ्या पॉईंटकडे. जसं की आपण एखादा तलाव असेल त्याच्यामध्ये दगड फेकला, when the ripples out on the lake when a stone fall into it. ज्या फॉर्ममध्ये वेव्ह तयार होतात त्या फॉर्ममध्ये एनर्जी ट्रान्समिशन होत असतं. अकॉर्डिंग टू वेव्ह थिअरी, द एनर्जी कॅरी आउट बाय लाईट इन धिस अनालॉजी इज डिस्ट्रीब्युटेड कंटिन्युअली थ्रू आउट द वेव्ह पॅटर्न. ठीक आहे, ही वेव्ह थिअरीनुसार. बट अकॉर्डिंग टू क्वांटम थिअरी काय सांगते, आता बघितलेलं आपण क्वांटम थिअरी ऑफ लाईट. लाईट कन्सिस्ट ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी. लाईट काय कन्सिस्ट असते, पॅकेट ऑफ एनर्जी. अँड दीज एनर्जीज आर ॲब्सॉर्ब बाय इलेक्ट्रॉन. ते एनर्जी काय करतो, इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतो आणि तो सरफेस सोडतो मेटलचा. अशा प्रकारे ॲब्सॉर्ब बाय द इलेक्ट्रॉन. इट इज एक्सपेरिमेंटली प्रूव्ह बाय फोटोइलेक्ट्रिक इफेक्टमध्ये बघितलेलं आहे आपण की फोटॉन किंवा लाईट एखाद्या मटेरियलवर पडल्यानंतर काय होतं, तर ती एनर्जी फोटॉनची ॲब्सॉर्ब होते आणि काय कन्स्टिट्यूट करते, इलेक्ट्रिक करंट. तो इलेक्ट्रॉन मूव्ह होतो त्या सरफेसवरून मेटलच्या आणि इलेक्ट्रिक करंट कन्स्टिट्यूट करतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण फोटोइलेक्ट्रिक इफेक्टमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे क्वांटम थेरी काय सांगते, तर लाईट जी आहे ते लाईट म्हणजेच काय असतं, ते पॅकेट्स ऑफ एनर्जी कॉल्ड एज क्वांटा ऑर फोटॉन. ओके, याची एनर्जी कशाला प्रपोर्शनल असते, फ्रिक्वेन्सीला. ओके, हा जो आहे तो आपण फॉर्म्युला फोटोइलेक्ट्रिक इफेक्टवरून घेतलेला आहे की फोटॉनची एनर्जी कशासाठी युटिलाइज होते, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज व्हायला आणि वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे काय आपण डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे क्वांटम थिअरी ऑफ लाईट, ह्याचा फक्त एक पॉईंट सांगायचा राहिला होता. ओके, हा सेकंड पॉईंट जो आता सांगितलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे क्वांटम थिअरी ऑफ लाईट शॉर्ट नोट एखाद्या वेळेस एक्झामला येऊ शकते, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ओके, आता आपल्याला महत्त्वाचा इफेक्ट बघायचा आहे. जसं फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट बघितलं तसंच काय आहे हा कॉम्प्टन इफेक्ट. ओके, कॉम्प्टन इफेक्ट. ओके, खूप महत्त्वाचा आहे हा. मेजर क्वेश्चन मागच्या चॅनलला बहुतेक 15 मार्क्ससाठी विचारला होता, कॉम्प्टन इफेक्ट. तर कॉम्प्टन इफेक्ट म्हणजे काय, हा पण लाईटचाच फिनॉमिना आहे. आवाज यायला नको. ओके, इथे काय कॉम्प्टन इफेक्टमध्ये काय होत असतं, हा फोटॉन आहे. फोटॉन जेव्हा इलेक्ट्रॉनवरती पडतो तेव्हा काय होतं, तो इलेक्ट्रॉन ह्या फोटॉनची एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि ती एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळे ह्या फोटॉनची जी आहे ती एनर्जी कमी होते. एनर्जी कमी होते म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी होते. ओके, बरोबर आहे का. म्हणजे इन्सिडेंट फोटॉनची जी फ्रिक्वेन्सी असते ते स्कॅटर फोटॉनची फ्रिक्वेन्सी नसते, चेंज होते. समजा इन्सिडेंट फोटॉनची फ्रिक्वेन्सी काय, फोटॉनची एनर्जी काय असते मागच भेटले आपण, स्ट्रीम ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी नोन ॲज फोटॉन. त्याची एनर्जी काय असते, एच इंटू न्यू. ओके, म्हणजे फोटॉनची एनर्जी काय, एच न्यू. ही जेव्हा इन्सिडेंट होते ओके इलेक्ट्रॉनवरती एखाद्या, तेव्हा काय होतं, तर फोटॉनची जी एनर्जी आहे तो इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतो आणि तो ह्या दिशेला येतो. स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन म्हणल्यावर ह्या दिशेने तो इलेक्ट्रॉन मूव्ह होतो. तो एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळे ह्या दिशेने मूव्ह होतो आणि ते जो फोटॉन आहे तो ह्या दिशेने स्कॅटर्ड होतो, स्कॅटर्ड फोटॉन. मग ह्या स्कॅटर्ड फोटॉनची फ्रिक्वेन्सी कशी असते, कमी असते दॅन द इन्सिडेंट फोटॉन. इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी काय, एच न्यू. स्कॅटर्ड फोटॉनची एनर्जी काय, एच न्यू डॅश. डॅश म्हणजे कमी असते. इन्सिडेंट फोटॉनपेक्षा या स्कॅटर्ड फोटॉनची एनर्जी कमी असते. ओके, अशा प्रकारे. तर व्हॉट इज कॉम्प्टन इफेक्ट, इथं काय व्हायला नेमकं, तर इन्सिडेंट हे जो फोटॉन आहे याचं स्कॅटरिंग व्हायले. ओके, इलेक्ट्रॉन त्याची एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळं. ओके,
तर काय होतं, हा फोटॉन स्कॅटर होतो. हा मार्गामध्ये आहे फोटॉनच्या. इलेक्ट्रॉन हा काय रूटमध्ये आहे, टार्गेट इलेक्ट्रॉनमध्ये असं म्हणलेलं आहे. पण एका ठिकाणी हा इलेक्ट्रॉन स्थिर आहे. याच्यावरती जेव्हा फोटॉन पडतो तेव्हा फोटॉनची काय होते, स्कॅटरिंग, त्याची दिशा बदलते. ओके, तो ह्या दिशेने जातो आणि इलेक्ट्रॉन ह्या दिशेने, इलेक्ट्रॉन स्कॅटरिंग ह्या दिशेने स्कॅटर होतो. मग तो जो फोटॉन आहे तो इलेक्ट्रॉनची एनर्जी, जो फोटॉन इन्सिडेंट होतो त्याची एनर्जी ऑब्झर्व करतो आणि ह्या दिशेने येतो. ठीक आहे. तर मग काय म्हणता येईल, व्हॉट इज कॉम्प्टन इफेक्ट. आता इथे कशाची स्कॅटरिंग झाली आहे, फोटॉनची. कशामुळं, इलेक्ट्रॉनमुळे. इलेक्ट्रॉनच्या पाथमध्ये कोण आहे, हा जो फोटॉन आहे इन्सिडेंट होणारा, इलेक्ट्रॉन टार्गेट न्यूक्लियावरती इन्सिडेंट झाल्यामुळे काय झालं, त्याचं स्कॅटरिंग झालं फोटॉनचं. ओके, ह्याचं स्कॅटरिंग व्हायला फोटॉनचं. म्हणजे व्हॉट इज कॉम्प्टन इफेक्ट. इन 1923 कॉम्प्टनने एक इफेक्ट ऑब्झर्व केला, व्हेन एक्सरे फॉल ऑन अ क्रिस्टल. एक्सरेज म्हणजे काय, लाईटच आहे, ते एक प्रकारचं लाईटचंच फॉर्म आहे. एखाद्या क्रिस्टलवरती पडले तर काय झालं, मग दे आर स्कॅटर्ड. एक्सरेजचं काय झालं, स्कॅटरिंग. म्हणजे एक्सरेज म्हणजे लाईट, लाईटचं काय झालं, स्कॅटरिंग. एक्सरे जेव्हा असं एखाद्या याच्यावरती पडले, सरफेसवरती पडले क्रिस्टलच्या, तेव्हा काय झालं, त्यांचं स्कॅटरिंग झालं. ओके, असं हा शोध कोणी लावला, कॉम्प्टनला. किंवा इन 1923 मध्ये. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय लिहाल तुम्ही, डिस्क्रिप्शन, ही फिगर काढायची. याच्यामध्ये इन्सिडेंट फोटॉन दाखवायचा. हा टार्गेट इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन एका जागी स्थिर आहे, त्याच्यावरती फोटॉन पडल्यानंतर काय होतं, त्या इन्सिडेंट फोटॉनचं स्कॅटरिंग होतं आणि इलेक्ट्रॉन त्या फोटॉनची एनर्जी ॲब्सॉर्ब करून ह्या दिशेने येतो. तर म्हणलं तर स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन, इकडं स्कॅटर्ड हा फोटॉन. ओके, स्कॅटर्ड इलेक्ट्रॉनची ही, हे इन्सिडेंट इलेक्ट्रॉनची ही, सॉरी इन्सिडेंट फोटॉनची ही एनर्जी, स्कॅटर्ड फोटॉनची इज इक्वल टू h न्यू डॅश एनर्जी. ठीक आहे. अशा प्रकारे फिगर काढायची अशी. ते फिगरमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करायचं. हा फाय अँगल, हा खालचा थीटा अँगल, इलेक्ट्रॉन आणि ह्या डायरेक्शनमधला हा थीटा अँगल, ह्या डायरेक्शनमधला, आणि ह्या स्कॅटर डायरेक्शनमधला फाय अँगल. ओके, अशा प्रकारे व्यवस्थित फिगर काढायला लागते तुम्हाला अगोदर. अशी फिगर काढायची. ठीक आहे. सो व्हॉट इज क्वांटम इफेक्ट, द स्कॅटरिंग ऑफ फोटॉन. कशाचं स्कॅटरिंग व्हायला इथं, फोटॉन इन्सिडेंट झालं, त्याचं काय झालं, स्कॅटरिंग बाय अन इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय म्हणायचं त्याला. सो द स्कॅटरिंग ऑफ अन फोटॉन बाय अन इलेक्ट्रॉन इज कॉल्ड कॉम्प्टन इफेक्ट. त्यालाच काय म्हणलेलं आहे, कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन इफेक्ट कसं डिफाईन करा, द स्कॅटरिंग ऑफ फोटॉन बाय अन इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज कॉम्प्टन इफेक्ट. ठीक आहे, राहील लक्षात. आता स्कॅटरिंग झाल्यानंतर काय, द स्कॅटर्ड फोटॉन हॅव लोअर फ्रिक्वेन्सी. ओके, म्हणजे एनर्जी, फ्रिक्वेन्सी कशाला प्रोपोर्शनल आहे, एनर्जी. फोटॉनची एनर्जी इज इक्वल टू h न्यू, म्हणजे ई कशाला प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सीला. लोअर द फ्रिक्वेन्सी म्हणजे लोअर द एनर्जी. मग इथं काय झालं, द स्कॅटर्ड फोटॉन हॅव लोअर फ्रिक्वेन्सी म्हणजे लोअर एनर्जी और ग्रेटर वेवलेंथ. हां, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ हे एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. लोअर वेवलेंथ म्हणजे काय झाली, लोअर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय झाली, ग्रेटर वेवलेंथ. लक्षात ठेवा, हे इनव्हर्स प्रोपोर्शनल आहे वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांना. लोअर फ्रिक्वेन्सी म्हणले काय होईल, ग्रेटर वेवलेंथ. ओके, दॅन दॅट ऑफ द इन्सिडेंट फोटॉन. इन्सिडेंट फोटॉनपेक्षा हा जो स्कॅटर्ड फोटॉन आहे याची लोअर फ्रिक्वेन्सी असते, ग्रेटर वेवलेंथ असते दॅन द इन्सिडेंट फोटॉन. लक्षात ठेवा हा पॉईंट. ओके, so the scattered photon have lower frequency, lower energy or greater wavelength than the incident photon. फिगर हे शोध, फिगर हे थोडक्यात एक्सप्लेनेशन लिहावं तुम्हाला. फिगर काढली म्हणजे झालं असं नाही, तर त्याच्यात थोडक्यात एक्सप्लेनेशन पण लिहावं लागतं. ओके, तर एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहावं तुम्ही, फिगर हे शोध सच कोलिजन. फिगर काय दाखवते, कोलिजन दाखवते. कशामधलं, इलेक्ट्रॉन आणि फोटॉनमधलं. अँड एक्सरे स्ट्राइक्स अँड इलेक्ट्रॉन. एक्सरे काय होतं, स्ट्राइक म्हणजे येऊन आपटणे त्याच्यावरती, स्ट्राइक्स अँड इलेक्ट्रॉन अँड इज स्कॅटर्ड अवे फ्रॉम इट्स ओरिजिनल डायरेक्शन ऑफ मोशन. ठीक आहे, ओरिजिनल डायरेक्शनपासून इलेक्ट्रॉन काय झालं, स्कॅटर झाला. व्हाईल इलेक्ट्रॉन गेन एनर्जी अँड बिगेन्स टू मूव्ह. मग इलेक्ट्रॉन्स काय करतो, त्या फोटॉनची एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि ह्या दिशेने जातो. आणि जो फोटॉन आहे, स्कॅटर फोटॉन, तो ह्या दिशेने जातो. इलेक्ट्रॉन त्या फोटॉनची एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि ह्या दिशेनं मूव्ह होतो. तर फोटॉन ह्या दिशेने. ठीक आहे, opposite direction while electron gain energy and begins to move. Here photon losing an amount of energy equal to gaining kinetic energy by electron. इथे काय व्हायलंय, फोटॉन एनर्जी हा लूज करायला आणि ती लूज केलेली एनर्जी कोण गेन करायला, इलेक्ट्रॉन. ठीक आहे, सो लॉस इन फोटॉन एनर्जी इज इक्वल टू गेन इन इलेक्ट्रॉन एनर्जी.
कोणाची लॉस व्हायला एनर्जी फोटॉनची, गेन कोणाची व्हायला इलेक्ट्रॉन एनर्जी. सो H nu मायनस H nu. H nu म्हणजे काय? H nu मीन्स इन्सिडेंट एनर्जी. इन्सिडेंट एनर्जी मायनस H nu डॅश. दोन्हीचा जर डिफरन्स घेतला तर काय झालं? गेन इन एनर्जी बाय इलेक्ट्रॉन. हे इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी आहे आणि स्कॅटर्ड फोटॉनची एनर्जी आहे. या दोन्हीमधली जर वजाबाकी केली तर काय येईल आपल्याला? हे जी एनर्जी आहे ती ॲब्सॉर्ब करतं. कोण करतं? इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. जेवढी ॲब्सॉर्ब करतं त्याच्यामुळे काय होते? त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होते. बरोबर आहे का? म्हणून इनिशियल फोटॉन एनर्जी मायनस स्कॅटर्ड फोटॉन एनर्जी, याच्यामधली जी एनर्जी कोण करायला ॲब्सॉर्ब? इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करायला, आणि ती म्हणजे काय? गेन इन इलेक्ट्रॉन एनर्जी. तेच घ्यायचं इक्वल असते गेन इन इलेक्ट्रॉन एनर्जी. सो H nu minus H nu dash is equal to kinetic energy or gain in energy by electron, where nu and nu dash काय आहे ते? इनिशियल अँड स्कॅटर्ड फोटॉन फ्रिक्वेन्सी. इनिशियल आणि स्कॅटर्ड फ्रिक्वेन्सी हे इक्वेशन खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा. H nu minus H nu dash is equal to gain in energy or gain in kinetic energy by electron. ठीक आहे. Since the photon has no rest mass, its total energy is, फोटॉनची टोटल एनर्जी काय असते? फोटॉन रेस्ट मास नसतं, म्हणून याची एनर्जी काय? E इज इक्वल टू PC. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला? E इज इक्वल टू PC. ह्याच्यावर P इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? हे C तिकडे ट्रान्सफर काय? E अपॉन C असं. बट एनर्जी ऑफ फोटॉनचं इक्वेशन काय? E इज इक्वल टू H nu. हे सबस्टिट्यूट करा मग ईची व्हॅल्यूवरच्या इक्वेशनमध्ये. मग मोमेंटम P इज इक्वल टू काय येईल? H nu अपॉन C. हा फॉर्म्युला येईल. ठीक आहे. मोमेंटम P इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला? H nu अपॉन, हे फिगरमध्ये आपण लिहिलेलं पण आहे. इनिशियल मोमेंट P इज इक्वल टू H nu अपॉन C. ठीक आहे. हे कसं आलं फक्त इथं मॅथमॅटिकली सांगितलेलं आहे. ओके. सो P इज इक्वल टू H nu. सो द इनिशियल फोटॉन मोमेंटम काय? इनिशियल फोटॉन H nu अपॉन द स्कॅटर्ड फोटॉन मोमेंटम H nu डॅश येईल, कारण फ्रिक्वेन्सी चेंज होते ना, म्हणून H nu डॅश अपॉन C हा फॉर्म्युला येईल. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला मॅथमॅटिकल्स काही इक्वेशन्स लिहायला लागतील. लक्षात ठेवा आता कसं लिहायचं ते इक्वेशन्स, खूप महत्त्वाचं आहे. ओके. इथे बघा, एक मिनट जरा सेटिंग करते, पडला खाली मोबाईल. ओके. सो द इनिशियल फोटॉन मोमेंटम काय आलं? H nu अपॉन C. आणि द स्कॅटर्ड फोटॉन मोमेंटम काय आलं? H nu डॅश अपॉन C. So initial photon momentum is scattered photon momentum H nu dash in the original photon direction. In the original photon direction. Initial एक पॉइंट लक्षात ठेवा. Initial momentum is equal to final moment. Okay. Initial momentum is equal to final momentum. म्हणजे जो इलेक्ट्रॉन गेन करणार आहे मोमेंटम, इथून इनिशियल मोमेंटम काय? P इज इक्वल टू H nu अपॉन C. स्कॅटरिंग झाल्यानंतर हे मोमेंटम जे आहे, ओके, जे की 2 कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलेली फिगर दाखवायला बघा. हे विथ रिस्पेक्ट टू अँगल फाय, इथला अँगल काय? फाय, इथला फाय अँगल. त्याच्या 2 कॉम्पोनंटमध्ये हा कॉम्पोनंट कुठला असतो? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. लक्षात ठेवा, कॉस थीटा. H nu डॅश इथं फाय असल्यामुळे कॉस फाय, इथला जो अँगल आहे तो कॉस फाय. H nu डॅश कॉस फाय, आणि हे H nu डॅश अपॉन C साइन फाय. ओके. H nu डॅश अपॉन C. ओके. हा काय झाला? कॉस फाय. H nu डॅश अपॉन C
वर्टिकल कंपोनंट हा काय साइन फाय एच न्यू डॅश अपॉन सी टू साइन फाय. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला आता हे दोन्ही कॉम्पोनंट्स लिहायचं इन द डायरेक्शन म्हणजे सरळ डायरेक्शन्समध्ये इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. मग इनिशियल मोमेंटम जे आहे फोटॉनचं ते काय येईल इनिशियल मोमेंटम ऑफ फोटॉन एच न्यू अपॉन सी प्लस इलेक्ट्रॉनचं झिरो येईल कारण इलेक्ट्रॉन एका जागी स्थिर आहे ते मोशनमध्ये आहे का नाही. सो झिरो इज इक्वल टू एच न्यू डॅश अपॉन सी कॉस फाय म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट प्लस पी कॉस थीटा. पी कॉस थीटा कुठला घेतला हा इलेक्ट्रॉनचं डायरेक्शन पी कॉस थीटा. इकडं इलेक्ट्रॉन मूव्ह होतं ना मग इथला अँगल हा जो आहे हॉरिझॉन्टल इन द डायरेक्शन ऑफ या सरळ डायरेक्शनमध्ये घेतला पी कॉस थीटा आणि एच न्यू डॅश अपॉन सी कॉस फाय. ठीक आहे. एच न्यू डॅश अपॉन सी कॉस फाय प्लस पी कॉस थीटा. ठीक आहे. राहील लक्षात. ओके. and perpendicular to this direction म्हणजे जी डायरेक्शन आहे इनिशियल हे या डायरेक्शनला परपेंडिक्युलर कुठला कंपोनंट आहे का नाही सरळच आहे परपेंडिक्युलर नाही. ओके. इकडचा perpendicular to this direction दोन्ही इलेक्ट्रॉनचे मोमेंटम आणि फोटॉनचे झिरो. सो इन द डायरेक्शन एच न्यू डॅश अपॉन सी इंटू साइन फाय मायनस पी साइन थीटा. ठीक आहे. हे परपेंडिक्युलर टू दिस डायरेक्शन म्हणजे ह्या डायरेक्शनला तर ही जी डायरेक्शन आहे याला परपेंडिक्युलर हा कुठला कॉम्पोनंट आहे पी साइन थीटा. ह्याला परपेंडिक्युलर कुठला साइन कॉम्पोनंट आहे एच न्यू डॅश अपॉन साइन फाय. बरोबर आहे. परपेंडिक्युलर पी साइन थीटा एच न्यू डॅश अपॉन सी साइन फाय तेच कॉम्पोनंट्स घेतलेले आहेत आपण इथे बघा वहीमध्ये मला दाखवत आहे ना तुम्हाला व्यवस्थित. तर फिगर तुम्ही काढून घ्या आणि मी लिहित असताना लक्ष द्या. ठीक आहे. तर इकडला कॉम्पोनंट हा तर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये कुठला कॉम्पोनंट नाहीच आहे इनिशियली. आफ्टर स्कॅटरिंग एक साइन फायवरचा आणि पी कॉस थीटा डाऊनवर्ड डायरेक्शन असल्यामुळे इथं मायनस साइन घेतलेला आहे. ही जी आहे डायरेक्शन हे का ही डायरेक्शन पी साइन थीटाची डायरेक्शन कशी आहे डाऊनवर्ड. इलेक्ट्रॉन कुठे गेला डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणून इथला साइन काय घेतला मायनस पी साइन थीटा आणि वरचा प्लस एच न्यू डॅश अपॉन सी साइन फाय. हा ठीक आहे. हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट हे दोन. ओके. इन द डायरेक्शनमध्ये कुठले हा इनिशियल आणि हा एच न्यू डॅश कॉस फाय आणि पी कॉस थीटा हे दोन कॉम्पोनंट्स घेतलं होतं. परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स हे एक येईल. ठीक आहे. लक्षात ठेवा खूप महत्त्वाची स्टेप आहे. हे समजलं तर तुम्हाला सोपं जातं हे समजायला. अगोदर इन द डायरेक्शनमध्ये सरळ डायरेक्शन्समधले कुठले कॉम्पोनंट आहेत आणि परपेंडिक्युलर टू दिस हा एक आहे इकडं आहे का इनिशियलला परपेंडिक्युलर कुठला कॉम्पोनंट नाही म्हणून आपण झिरो लिहिलं तर बघा सुरुवातीला इथं झिरो. ओके. आफ्टर स्कॅटरिंगच कॉम्पोनंट आहेत साइन फायचा आणि साइन थीटाचा. ठीक आहे. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे स्टेप्स. ओके. तरी शोधलेली आहे चुकून झालेलं आहे हे काहीतरी कट केलं मॅडमने समजू नका. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट कंटिन्यू करूया. सो ह्याला इक्वेशन नंबर 2 ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. ह्याला इक्वेशन नंबर